कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई, जगदर्शाचा झाला बाई, झाला ग झाला बाई, झाला ग झाला बाई, झाला। मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई, मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई। हा मरावांच्या नावाची मेहंदी आहे, लई रंग येईल बरं मेहंदीला। चिखल कशाचा झाला बाई, झाला ग झाला बाई, झाला ग झाला बाई, झाला। बापनावरीचा ग सईबाई ग बाई, बापनावरीचा ग सईबाई ग बाई, बापनावरीचा झाला बाई, न्हाला ग न्हाला बाई, न्हाला ग न्हाला बाई, न्हाला। मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई, मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई। विठुराया, माझं हे घर सोडून जाण्याचा क्षण जवळ येतोय, पण माझ्या या घराची आणि माझ्या घरच्यांची काळजी घे हं. यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू देऊ नकोस। तुझी कृपा दृष्टी अशीच कायम ठेवत राहा। शुभ विवाह चिरंजीव सारंग जी सौगा। सगळं नियतीच्या मनाप्रमाणेच घडतंय आणि पुढेही असंच घडणार। देवा, बारीक लक्ष ठेवा। तिलोत्तमा मेहेंदळे लग्न मंडपात असताना हे लग्न होणं शक्य नाही, आणि माझ्या मनात तर वेगळ्याच भीतीचं सावट आहे। आपला शत्रू कोणी दुसराच निघाला तर? जगन्नाथ, अहो आपण खूप वाट पाहिली आहे या क्षणाची, संघर्ष केलाय यासाठी। आता सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, तरीही तुम्ही अस्वस्थ का? लग्न उद्या परवावर आलंय, पिसलेले सगळे पत्ते, मांडलेल्या सगळ्या कुंडल्या या चपकल बसल्या नाहीत तर? हो, नका एवढा विचार करू, होईल सगळं नीट। मला तर राहून राहून सावलीचीच काळजी वाटते। उद्या हळद आहे तिची, मला सारखं वाटतंय आपण तिच्याबरोबर जे करतोय ते चांगलंच करतोय हा? तिच्या सोबत आपण चांगलंच करतोय, कुठलीही शंका आणायची नाही मनात। जगन्नाथ, सावली आणि सारंगचं लग्न थेट होईल असा जरी आपला प्लॅन असला तरी आतापर्यंतचे त्यांचे कोणतेच विधी एकत्र झालेले नाहीयेत। जगन्नाथ, सावलीमध्ये मला आपली सानिका दिसते,
त्यामुळे सावलीच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजे सारंगची उष्टी हळद दुसऱ्या कुणालाही लागू शकत नाही. व्यावहारिक दृष्टिकोनातून सगळीकडे बघ. प्रेमाने आणि भावनिक होऊन कुठल्याही गोष्टीचा विचार करू नको. नाही. काहीही झालं तरी सारंगची उष्टी हळद सावलीलाच लागायला हवी. तू तुझ्या इच्छेप्रमाणे कर. अगं तुला माहितीये का एक काय थिएटर गाजवलंय मी. अगं, टाळ्या पडायच्या माझ्या एंट्रीला. पण आज तुझ्या डमी बापाची भूमिका या खऱ्या आयुष्यात करून अगं बक्कळ पैसा कमवतोय मी. पण ही सगळी जगन्नाथरावांची कृपा. जगन्नाथराव जिंदाबाद. सारंगचं एकदा त्या पोरी बरोबर लग्न झालं ना की मग पैसाच पैसा आहे. सारंगचं लग्न माझ्यासोबत होणार आहे. काय? मेहेंदळे कुटुंबाची गृहलक्ष्मी म्हणून मी त्या घरात प्रवेश करणार आणि मग वर्षभरात डिवोर्स घेऊन मालामाल होणार. अगं पण जगन्नाथरावांचा असा प्लॅन नाहीये ना. एक मिनिट. मी काय म्हणतो, हे सगळं जे ते जगन्नाथरावांच्या विरोधात जाऊन करणं कसं शक्य आहे? हं? हो, आजकाल पैसा इम्पॉर्टंट आहे. पैसा फेकला ना की सगळं शक्य आहे. हं, हे बरोबर आहे. पण हा पैसा फिरायला हवा ना. म्हणजे एकाच ठिकाणी राहून काय फायदा. आलं माझ्या लक्षात तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तुम्हाला एक्स्ट्रा पैसे हवे आहेत ना. हो बरोबर. मग मी सांगेन तसं करायचं. पैशात लोळाल. अप्पू, काय झालं? झोप नाही येते तुला? अगं अक्के काही कळणाचं झालंय. आता तुझं लग्न होईल, मग तू तुझ्या सासरी जाणार, मग आपली भेट होणार आहे काय? होणार की. नक्की? नक्की. आता तर मला काही टेन्शन घ्यायची गरजच नाही बघ. काय रे, एवढ्या लहान वयात कसलं टेन्शन आलंय तुला? तुझंच अजून कोणाचं? बरं, मला दिवसातून एकदा बघितल्याशिवाय तुला झोप लागत नाही ना, आणि माझी काळजी घेतल्याशिवाय जमत नाही. मग अवघड झालं असतं ना तुझं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.